بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم را تلك آيات الكتاب والذي أنزل إليك من ربك الحق ولكن أكثر الناس لا يؤمنون الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها ثم استوى على العرش وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى يدبر الأمر يفصل الآيات لعلكم بلقاء ربكم توقنون وهو الذي مد الأرض وجعل فيها رواسي وأنهارا ومن كل الثمرات جعل فيها زوجين اثنين يغشي الليل النهار إن في ذلك لآيات لقوم يتفكرون وفي الأرض قطع متجاورات وجنات من أعناب وزرع ونخيل صنوان وغير صنوان يسقى بماء واحد ونفضل بعضها على بعض في الأكل إن في ذلك لآيات لقوم يعقلون وإن تعجب فعجب قولهم أإذا كنا ترابا أإنا لفي خلق جديد أولئك الذين كفروا بربهم وأولئك الأغلال في أعناقهم وأولئك أصحاب النار هم فيها خالدون ويستعجلونك بالسيئة قبل الحسنة وقد خلت من قبلهم المثلات وإن ربك لذو مغفرة للناس على ظلمهم وإن ربك لشديد العقاب ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه إنما أنت منذر ولكل قوم هاد. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. अलिफ लाम मीम रा या आयती आहेत त्या ग्रंथाच्या जो तुमच्यावर उतरवला गेला आहे. ही तुमच्या पालनकर्त्यातर्फे अगदी सत्य अशी गोष्ट आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. अल्लाह तर केवळ तोच आहे ज्यानं आकाशांना कोणत्याही खांबाशिवाय उंच केलं. त्याला तुम्ही सुद्धा पाहता, मग ईशराज सत्तेच्या केंद्रावरही तोच विराजमान आहे आणि सूर्य आणि चंद्राला त्यानंच कामाला लावलं आहे. एका ठराविक मुदतीपर्यंत प्रत्येक गोष्ट चालतच राहील. सर्वश्रेष्ठ अल्लाह प्रत्येक कामाची योजना जारी फरमावतो, तपशीलपूर्वक आपल्या निशाण्यांचं वर्णन करतो, अशासाठी की तुम्हाला आपल्या पालनकर्त्याच्या भेटीबाबत खात्री व्हावी. आणि फक्त तोच आहे ज्यानं जमिनीला ताणून पसरवलं आहे आणि जमिनीवर ठिकठिकाणी वजनदार पहाड स्थिर केले आहेत आणि नहरी जारी केल्या आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या जोड्या बनवल्या आणि रात्रीला दिवसावर आच्छादित केलं. निस्संदेह या सर्व गोष्टींमध्ये अनेक निशाण्या मौजूद आहेत त्या लोकांकरता जे ध्यान देतात. आणि जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे इलाके आहेत जे एकमेकांची मिळते जुळते आहेत, तरीही गुणविशेषात अलग आहेत. बागबगीचे, द्राक्ष आणि सर्व प्रकारची शेतं आणि खजुरीची झाडं. कोणी एकाच मुळावर असतं तर कधी एका मुळात अनेक शाखा निघतात. सर्वांना एकाच प्रकारचं पाणी दिलं जातं, तरीही स्वाद आणि चवीमध्ये आम्ही एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठता प्रदान करतो. बुद्धिमान लोकांकरता यात अनेक निशाण्या आहेत. आणि अल्लाहचं सामर्थ्य पाहून जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर त्यांच्या या कथनाबद्दलही आश्चर्य आहे, जेव्हा ते म्हणाले की काय आम्ही मरून गेल्यावर माती होऊन जाऊ, तेव्हा पुन्हा नव्याने निर्माण केले जाऊ. तर असेच लोक आपल्या पालनकर्त्याचे इन्कारी आहेत
आणि त्यांच्या गळ्यात धिक्काराचं जोखड टाकले जातील आणि हेच लोक जहन्नमी आहेत. त्यांना जहन्नमच्या आगीमध्ये नेहमी करता राहायचं आहे. आता जी चांगली स्थिती आहे तिच्या तुलनेत त्यांच्यावर वाईट रीतीनं अजाब यावा म्हणून एवढी घाई माजवतात. वास्तविक यांच्यापूर्वी बहुतेक टोळ्यांवर अजाब आल्याच्या घटना होऊन गेल्या आहेत आणि खात्रीनं तुमचा पालनकर्ता लोकांची जुलमी अवस्थेतही मगफिरत करू इच्छितो, त्यांना माफ करू इच्छितो. पण लोकांच्या कर्तृती अशा आहेत की ते गुन्हे करण्यावर अडून बसले आहेत. तेव्हा ही सुद्धा हकीकत आहे की तुमच्या पालनकर्त्याचा दंडही फार कठोर आहे. जर इन्कार करणारे लोक असं सांगतात की या पैगंबरावर त्याच्या पालनकर्त्यातर्फे एखादं निशाण का नाही उतरवलं गेलं, हे पैगंबर तुम्ही तर भय दाखवणारे आहात आणि प्रत्येक जनसमूहाचं मार्गदर्शन करणारे आहात.